नमस्कार मंडळी, तर आज आपण आलोय संजय गांधी नॅशनल पार्कला। तर नॅशनल पार्कला मध्ये काय आपण एन्जॉय करू शकतो आणि कसं यायचं ते सगळं रूट वगैरे मी सगळं ह्याच्या व्हिडिओमध्ये टाकलंय, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि आता आपण इथे उभे आणि मागच्या बाजूला तिकीट काउंटर आहे, तर आपण तिथून तिकीट घेणार आहोत आणि काय रेट वगैरे आहे। आता 2025 मध्ये आपण आता आलोय सप्टेंबर मध्ये, तर बघू। आणि हा राईट साईडला तुम्ही माझ्या बघाल इथेच पार्किंग एरिया आहे। तुम्ही बाईकने आलात, टू व्हीलरने, फोर व्हीलरने, तर तुम्ही इथे पार्किंग करू शकता आणि बाहेरच तुम्हाला सायकल मिळून जाईल। आणि सायकलचा रेट आहे ना, आता आम्ही एकांना विचारलं तर त्यांनी आम्हाला 200 मध्ये 4 वाजेपर्यंत पूर्ण, आता 11 वाजलेत, तर 11 पासून 4 पर्यंत 200 रुपयामध्ये देत होते आणि काही मुलांनी 300 रुपयामध्ये पण घेऊन गेले। तर तुम्ही व्यवस्थित तिकडे तिकडे विचारा, मग तुम्हाला बरोबर रिजनेबल रेटमध्ये सायकल वगैरे मिळून जाईल। तर आपण हे बोरिवली स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन। तर तिथून ईस्टला, तिथून बाहेर निघाल्यावरती आपल्याला सरळ रस्ता दिसेल। इथे सुरभी आहे समोर तिकडे, आणि सुरभीच्या तिथून जो रस्ता सरळ जातो, तर हा रस्ता सरळ एकदम नॅशनल पार्कच्या गेट जवळ जातो, हायवेच्या तिथे। तर तुम्हाला सरळ सरळ चालायचं आहे, 10 मिनिटाचं वॉकिंग आहे। आणि ऑटो वगैरे पण जातात, बट ऑटोची मला गरज नाही वाटली, तर मी चालत ते डिस्टन्स कव्हर केलंय। दहा मिनिट चालल्यानंतर लगेचच तुम्हाला समोर हायवे दिसेल। हायवे क्रॉस करून अपोजिट साईडला नॅशनल पार्कचं गेट आहे। आणि नॅशनल पार्कला जाताना तुम्ही तुमच्यासोबत तुम्हाला पुरेसं एवढं पाणी कॅरी करा, आणि प्लास्टिक बॉटल्स वगैरे अलाउड नाही आहेत, तर तुम्ही स्टील बॉटल आणि टप्परवेअरचं हार्ड बॉटल अलाउड आहे। तर समोर तुम्हाला हायवे दिसेल, त्या हायवेच्या अपोजिट साईडला गेट आहे, तर आपण इथून आता क्रॉस करतोय। समोर तुम्हाला दिसतंय ते रेड कलरचं ते गेट आहे। गेटमधून थोडंसं पुढे आल्यावरती तिकीट काउंटर, तर इथून आता, तर आपण आहे ना आता तिकीट काढून आलोय पुढे। तर लहान मुलांची 5 ते 12 वर्षाच्या मध्ये जे मुलं आहेत त्यांचे तिकीट 55 रुपये आहे, आणि 12 वर्षावरील सगळ्यांचे तिकीट 103 रुपये पर पर्सन आहे। तर आणि 5 वर्षाखाली मुलांची फ्री आहे मला वाटतं। तर मग आम्ही पुढे आलोय तिकीट घेऊन आता, आणि पुढे जाणार आहोत। आणि सायकलचं तिथे विचारलं आम्ही, जर पर्सनल सायकल तुम्ही घेऊन आलात घरातून, तर तुम्हाला 40 रुपीज द्यावे लागणार सायकलचे, आणि इथून पुढून सायकल मिळते आतमधून, तर ती एक, तर तुम्ही तिथून सायकल घेऊ शकता। तर आपण पुढे बघूया आता नॅशनल पार्कमध्ये जाऊन की पुढे काय आपल्याला बघायला मिळतंय। कनेरी केव्ज वगैरे बघायचं आहे, बट तिथपर्यंत पोहोचू की नाही माहीत नाही, पण आपण पुढे बघा, मी पूर्ण दाखवेन। तर मंडळी इथे तुम्ही मागे बघू शकता बस लागले, तर इथून बस आहे ती तुम्हाला कनेरी केव्ज पर्यंत घेऊन जाते, आणि ती अपडाऊन करत असते इकडून तिकडून। तर तुम्हाला बसने जायचं तर बसने जाऊ शकता, सायकलने तर सायकलने, आणि मग वॉकिंग जायचं असेल तर वॉकिंगने। तर सफारी काउंटरला ड्रॉप करते। म्युझियम कोणते कोणते? कॅट म्युझियम आहे आणि टॅक्सीडर्मी म्युझियम आहे। किती तिकीट आहे तुमची याची? 50 रुपये। धन्यवाद। तर मंडळी तुम्ही ऐकलं असेल आता की ते 50 रुपये तिकीटमध्ये 2 म्युझियम आहेत, तिकडे फिरवून आणतात आणि तुमच्यासाठी थांबतात, आणि तुम्ही म्युझियम फिरेपर्यंत। आणि मग तर मंडळी हे बेस्ट आहे, तिथे आतमध्ये डायरेक्ट कनेरीला जातात, आणि सायकलवरून सुद्धा चालले पुढं। तर मंडळी आपण आता बेस्ट घेणार आहे तिथून आणि कनेरीला जाणार आहे। तर कनेरीला जाण्यासाठी 20 रुपये प्रत्येकी तिकीट आहे, आणि तिथे जाण्याचे प्रिकॉशन्स वगैरे कसं जायचं, किती वाजता यायचं ते आपण काकांकडून विचारून घेऊया। तर काका, तिथे लास्ट बस यायला कितीची असते? 5ची असते। 5ची असते, आणि मग जर तिथे कोणाला मिळायला लेट झाला तर मग चालत यायचं। चालत यायचं सोडून घेत नाही आम्ही, पण चुकली तर मग चालत यायचं। तर मग चालतच यावं लागेल, म्हणजे पूर्ण इथपर्यंत। आणि किती किलोमीटर आहे? 7 किलोमीटर। 7 किलोमीटर आहे, तर तुम्हाला खूप चालावं लागेल। तर सगळ्यांनी जबाबदारीने 5च्या आधीच यायचा प्रयत्न करा। 5च्या आधीच या, 5 लास्ट बोलले। तर मंडळी आता आपण बसमध्ये जातोय, आणि नॅशनल पार्क खूप मोठा आहे, आणि इथून 7 किलोमीटर आहे, त्याच्यामुळे आम्ही चालत जात नाही, बस घेतोय। आणि आम्ही आज फक्त कनेरी केव्ज कंप्लीट करणार आहोत, ते पण कंप्लीट होईल की नाही माहीत नाही, खूप मोठा एरिया ते पण कनेरी केव्जचं। आणि कॅट म्युझियम आणि ॲक्सिडेंटल म्युझियम ते आम्हाला बघायला नाही मिळणार आहे, त्यामुळे आपण कनेरी केव्जच्या याच्यामध्ये पूर्ण कव्हर करणार आहोत, जेवढं कव्हर करायला मिळेल तर व्हिडिओ पूर्ण।
इथे गाव आहेत आतमध्ये जंगलामध्ये, तिकडे लोक राहतात. व्ह्यू खूप छान आहे आणि खूप नद्या आहेत आतमध्ये नॅशनल पार्कमध्ये. आणि इथे काही खाल्लं तर कुठे कचरा वगैरे करून जाऊ नका. खूप छान आहे असं विलेज सारखं कोकणातलं एकदम निसर्ग आहे मुंबईमध्ये पाहायला. आणि इथे खाण्यासाठी तुम्ही बसमधून उतरलात की खूप काही आहे. पेरू, काकडी, बॉइल्ड चना असे खूप सारे व्हरायटीज वगैरे. आपण आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमध्ये कण्हेरी केव्हच्या इथे आलो. तर मित्रांनो, आता मागच्या बाजूला तुम्ही बघणार शिडी, आपल्याला बसने आता इथे उतरवलं आणि जस्ट समोरच तिथे शिडी आहेत आणि तिथून मग चढून वरती आपल्याला तिकडे जायचं आहे लेफ्ट साईडला. तर मग तिकडे जाऊन वरती कण्हेरी केव्जमध्ये कण्हेरी केव्ज दाखवणार आहे मी तुम्हाला. तर जाऊन बघूया आपण. चला. तर आपण आता बसमधून उतरलो आहे जस्ट आणि बस एंट्रन्सलाच एकदम थांबवते कण्हेरी केव्जच्या तिथे. तर बाजूला एंट्रन्स आहे. तर आता आपण इथून जाणार आहे वरती आणि कण्हेरी केव्ज मग काय आहे काय ते मी पण फर्स्ट टाईम आलो. तर आपण जाऊन बघूया किती काय एन्जॉय करता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेन आणि कशा प्रकारे आपण फिरू शकतो तिथे ते सगळं दाखवेन. तर जाऊन आपण बघूया वरती. वन्य प्राण्यांना खाणे देण्यास सक्त मनाई असं लिहिलेलं आहे इथे बोर्डवर. तर यांना माकड्या तिथे त्यांना खायला दिलं तर ते अंगावरती वगैरे येतात, बॅग वगैरे ओपन करतात. तर जरा सांभाळून. तर आता 2 मिनिट आपण वरती सीडी चढलो आणि इथे समोरच तिकीट काउंटर आहे. तर आपण नॅशनल पार्कची तिकीट काढली होती 103 रुपये पर पर्सन आणि इथे 25 रुपये इंडियन्ससाठी आहे आणि जे आउट ऑफ कंट्रीज लोक आहेत त्यांच्यासाठी 300 रुपये तिकीट आहे इथून कण्हेरी केव्जमध्ये वरती एंटर करण्यासाठी. तर मग आता आपण जाऊया आतमध्ये. केव्जच्या गेटमध्ये एंटर केल्यावर लगेचच राईट बाजूला तुम्हाला तिथे माहितीचं बोर्ड एक आहे ते दिसेल. कण्हेरी केव्जबद्दल माहिती दिलेली आहे तिथे 3 लँग्वेजमध्ये, हिंदी, इंग्लिश, मराठीमध्ये माहिती दिलेली आहे. आणि एंट्रन्सवरतीच तुम्ही पाहू शकता की किती सुंदर असं दृश्य आहे. आणि तिथे प्रिकॉशनसाठी असे बोर्ड्स लावलेत मध्ये मध्ये, खडकावर चढू नका. आता पावसाचं वातावरण तर स्लिपी आहे आणि माकडं इकडे फिरतच असतात. आणि हे व्ह्यू बघू शकता. इथे कॅन्टीन आहे समोरच्या बाजूला तिकडे खाली आणि एकदम समोर दिसतंय ते आता वॉशरूम आहे तिथे. आणि खूप छान मेंटेन ठेवलं आहे वॉशरूम. तुम्हाला काही असं घाण वाटणार नाही. क्लीन खूप आहे, क्लीननेस. आणि हा डस्टबिन आहे दगडापासून बनवलं. थोडंसं युनिकच वाटलं मला, मी फर्स्ट टाइम बघितलं. तर मंडळी आपण आता आलो इथे कण्हेरी केव्ज तुम्ही बघू शकता वरती आहे आणि इथे फोटोशूट वगैरे लोकांचे चाललं आहे. आणि पुढे आपण थोडं पार्ट आहे ते बघणार आहे आणि तुम्ही खाली बघितलं जास्त लांब नाही, बसने उतरला की जवळच आहे. तर मग आता पुढे बघूया, तुम्हाला दाखवतो मी काय काय आहे वरती. तर मंडळी बघू शकता लोकांचे इथे फोटोशूट वगैरे चाललं आहे. इथे काही लोक आहेत. इथे पाणी वरून येत आहे. तिकडे वरती तुम्ही पाहू शकता काही लोक वरती तिथे बसले. तर पावसातून शक्यतो वरती असं बसणं वगैरे टाळा. पाय स्लीप झाला तर इथून खाली पडून कोणाचे पाय वगैरे राहणार नाहीत, उडून जाईल. इथे फॅमिलीज वगैरे आणि खूप विजिटर्स वगैरे आहेत ते आलेत व्हिजिट करायला. आणि इथे बसणार काय तर इथे शांत, एकदम शांत जागा आहे कण्हेरी केव्ज. आणि एकदम टॉपला आहे. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला डोंगर लाईन वगैरे तुम्हाला दिसत असेल. डोंगरांच्या रांगा लागल्यात आणि एकदम अशी शांत जागा आहे. तर तुम्हाला ज्यांना कोणाला शांती आवडत असेल, शांतीमध्ये राहायला, तर ते लोक इथे येऊ शकतात. मित्रांनो काम तुम्हाला दिसत असेल इथं अर्धा हे तुटलं वगैरे, खूप जुनं झालं आहे. इथे कोरीव काम वगैरे खूप केलेलं आहे दगडाने. शिरा आहे मला वाटतं, मोठ्या दगड आहे त्यांच्यावर कोरीव काम केलेलं आहे. दिसतील खरं खायला वगैरे आणाल तर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होईल याच्यामध्ये. हातामध्ये काय दिसलं तर खेचून घेतात ते.
ही आहे कनेरी केव्ज मित्रांनो. आतमध्ये काय आहे काय नाही आपण जाऊन बघूया. दिसेल तुम्हाला कनेरी केव्ज गौतम बुद्धांची स्टॅच्यू आहे दगडात कोरलेला. खूप मोठा स्टॅच्यू आहे. दोन्ही साईडला 2 स्टॅच्यू आहेत एंट्रन्सच्या. मध्ये आपण जाऊन बघूया काय. कृपया शांतता राखा. पण काढावं लागेल. मित्रांनो तुम्हाला इथे आधी चप्पल काढावी लागणार आहे जाण्यासाठी. आणि असं पूर्ण हा दगड आहे. इथे आवाज एकदम इको साऊंड येतो. पुढे तुम्ही बघू शकता पिंड आणि ती दगडाने पूर्ण फोडलेल्या बाजूला एक खांब. खांबांचं काही ना काहीतरी मिनिंग असेल. तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला मिळेल. एकदम त्या खांबांच्या मागच्या बाजूला गॅप तुम्ही जाऊ शकता. आपण बघूया. आवाज इथे तुम्ही आवाज दिला तर इको साऊंड येतो इथे. तुम्ही पाहू शकता इथे खांबांच्या मागच्या बाजूला सुद्धा अशी गॅप. मी फ्लॅश ऑन करतो इथे थोडंसं तुम्हाला दिसेल. ते एवढंच आहे. आपण तर बाहेर जाऊन बघूया अजून दुसरं काय आपल्याला शूट करायला मिळतंय का. पण हे खूप छान आहे.